जावयाला अधिक महिन्यात वाण देण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा. चुकूनही या दिवशी जावयाला वाण देऊ नका. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, यंदा 2026मध्ये अधिक मास हा 17 मेला रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार सोमवारी संपत आहे. अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासाची म्हणजे श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला अधिक मासामध्ये जास्तीत जास्त महत्त्व आहे. आणि लेक जावई म्हणजे आपला हा लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतो. म्हणून अधिक मासामध्ये लेकीला आणि जावयाला लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांचं मानपान केला जातो. जावयाला वाणसुद्धा दिले जाते. आता बघा, हौसेला मोल नाही. हौस आहे मला आवडतं म्हणून किंवा ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही कितीही मोठा थाटमाट करू शकता. पण जर तुम्ही सक्षम असाल तर मुलीला आणि जावईला त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घेऊ शकता. जावयाला सोन्याची अंगठी घेऊ शकता. मुलीला पैंजण किंवा चांदीच्या ताटांचा सेट देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला चांदीच्या वस्तू द्यायच्या आहेत तर त्या तुम्ही देऊ शकता. तुम्हाला हवी तशी तुम्ही लेक जावईची हौसमौस करू शकता. त्यावेळेला जर तुम्ही सोन्याची अंगठी दिली तर मुलीला छोट्या चांदीची अंगठी आवर्जून द्या. लेक जावयाला छोट्यातली छोटी का होईना चांदीची एखादी वस्तू वाण म्हणून दिली तरी देखील चालेल. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर तुमच्या हौसेप्रमाणे तुम्ही सोन्या चांदीच्या वस्तू आहेत तर त्या देखील तुम्ही देऊ शकता. पण चांदीचा त्यामध्ये आवर्जून वापर करावा. आपण आता या व्हिडिओमध्ये जावयाला वाण द्यावे की नाही, कधी द्यावे, का द्यावे, कसे द्यावे, याशिवाय आपण वाणामध्ये एक वस्तू आहे तर ती सोन्यापेक्षा मौल्यवान आहे तर ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच अधिक महिन्यात या एक दिवशी जावयाला मात्र आपल्याला बोलवायचं नाही. या एका दिवशी बोलवायचं नाही. तो दिवस देखील कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता पहिला प्रश्न असा आहे, जावयाला वाण किती दिवस द्यावे? तर बघा, लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी ज्या वेळेला आपण जावयाला वाण देतो तर ते दणक्यात साजरं केलं जातं. म्हणजे लेक जावईला त्यांच्या घरच्या मंडळींना जेवायला बोलवते आणि अधिक महिन्याला धोंडा मास असं म्हटलं जातं. अशा वेळेला पुरणाचे धोंडे केले जातात म्हणून त्यांना धोंडामास असे म्हटलं जातं. हल्ली तर अधिक मासाला सोहळ्याचे रूप आल्यामुळे चांगल्या रांगोळ्या काढल्या जातात. अधिक मास अधिक वाण असे रांगोळीने फुलांनी लिहिलं जातं. मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. हौसेला अनेक पदार्थ ठेवले जातात. अधिक मास किंवा अधिक वाण केलं जातं. परंतु प्रत्यक्षात जे अधिक वाण करायची पद्धत आहे ती अगदी सोपी आणि साधी आहे. एखादा शुभ दिवस बघून लेकीला जावयाला त्यांच्या घरातील सगळ्यांना आपण घरी जेवायला बोलवायचं. घरी आल्यानंतर थोड्याशा गप्पा झाल्यानंतर पहिल्यांदा लेक आणि जावई यांना आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसायला लावायचं. त्यांना ओवाळायचं. नंतर आपण केलेलं वाण द्यायचं. आता ते वाण कसे द्यायचे? एका ताटामध्ये 30 आणि 3 म्हणजेच 33 अनारसे आणि बत्तासे मैसूर पाक. पण पहिल्या वर्षी मात्र अनारसे द्या. ते 5-6 आंबे ठेवावे. एका चांदीचं निरांजन ठेवावं. नंतर एखादा रुपया त्याच्यावर ठेवा. त्याला झाका आणि असं वाण आपण जावयाला द्या. आता बरेच जण म्हणतात असे झाकून वाण का द्यावं? ज्या वेळेला आपण कुठलंही वाण देतो त्यावेळेला ते पहिल्यांदा झाकूनच दिलं जातं. त्याच्या हातांना देताना ते आपले झाकण काढून घेतो. नंतर ज्या वेळेला आपण तिथे निरंजन दिलेलं असतं तर ते निरंजन आपण प्रज्वलित करायचं आणि निरंजनाने जावयाचे लेकीचे औक्षण करायचं. आणि निरंजनाने प्रज्वलित केलेलं अनारसे तिथं त्या तांब्याच्या ताटामध्ये असलेले ताट, अनारसे, आंबे आणि जावयाला वाण म्हणून द्यायचे. मग त्याचबरोबर त्यांना आपण जे काही कपडे वगैरे घेतले असतील ते द्यावे. लेकीची छान साडी चोळी देऊन ओटी भरायची. आलेल्या मंडळींना सुद्धा आपण तयारी केली असेल तर ते द्यायचे. अशा तऱ्हेने अधिक वाण हे दिले जातं. वाण देऊन झाल्यानंतर छान छान ताटाभोवती पाणी घेऊन ते शिंपडायचे. रांगोळी काढायची. अधिक मासात विशेषतः धोंडे केले जातात. ते धोंडे किंवा इतर काही पदार्थ असतील तेच वाढायचे. त्यांना आग्रह करून छान जेवायला घालायचं. अशा तऱ्हेने अधिक वाण सादर केले जातं. वाण किती वर्ष करायचे? पहिले 5 वर्ष तर आपण करू शकतो. परंतु जोपर्यंत आपल्या अंगात शक्ती आहे, आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण लेकीला आणि जावयाचं असे कौतुक करू शकतो. अगदीच दरवेळेला चांदीचं ताट किंवा काही वस्तू दिल्या पाहिजेत असं नाही. तर इतर वेळेला आपण एखादी वस्तू दिली तरी देखील चालू शकतं. कारण जावई आणि लेक यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण मानतो. म्हणूनच अधिक मासामध्ये आपण त्यांना वाण देत असतो. म्हणूनच जितके दिवस आपल्याला शक्य असेल तितके दिवस आपण दिले तरी चालेल.
आणखीन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अपोपदान म्हणजे काय? अपोपदान म्हणजे साखर किंवा गूळ आणि तांदूळ यापासून जाळीदार खाद्यपदार्थ करून त्याला अचूक असं म्हणतात, म्हणजेच अनारसे. परंतु समजा जर आपल्याला अनारसे देता येत नसतील तर 30 आणि 3 33 बत्तासे दिले तरी देखील चालू शकतात. 30 आणि 3 आपण मैसूर पाक केले गेले तर ते देखील चालू शकतात, ते दिले तरी चालतील. कारण अनारसे, बत्तासे आणि मैसूर पाक या सगळ्यांना जाळी असते, म्हणून अनारसे, बत्तासे आणि मैसूर पाकसुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. आणखीन असा प्रश्न असू शकतो, चांदीची ताट देणे आवश्यक आहे का? तर मला अगदी आवर्जून सांगायचं आहे की कुठलंही सण किंवा वाण हे ऋण काढून करू नये, असं मला मनापासून वाटतं. चांदीचं ताट नाही दिलं तर आपल्याला तांब्याचं तबक दिलं तरीसुद्धा चालतं. छोटंसं तांब्याचं भांडं दिलं तरी देखील चालू शकतं. हे सगळं आपल्याला याच यथाशक्तीने आपण आपल्या जावयाला दिले तरी चालतं. काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला जावईच नाही, मग अशा वेळेला आपलं अधिक वाण करणे असे आपले जर पुतणी असेल, आपल्या घरची एखादी लेक असेल, तिला दिले तरी देखील चालेल. नाही तर गुरुजींना सुद्धा आपण दान देऊ शकतो, ब्राह्मणांना देऊ शकतो. अशी सगळी माहिती सांगितल्यावर बरेच जणांच्या मनात प्रश्न येईल की आम्हाला हे शक्य नाही तर हे दान द्यायलाच पाहिजे का? अधिक वाण केलंच पाहिजे का? तर शक्य असेल तर आपण करू शकतो. बघा, अधिकमध्ये दान का दिले जाते तर कारण अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तमाचे आपण आराधना करत असतो. अधिक महिन्यामध्ये जितकं आपल्याला दान देता येईल, मग ते वस्तूचं असो, पाण्याचं कुंभ असो किंवा इतर काही गोष्टींचे दान जितकं देता येतं तितकं आपल्याला पुण्य मिळतं. काही कारणाने तुम्हाला नाही दान देणं जमलं तर हरकत नाही, त्याने अगदी काही वाईट वाटून घेऊ नका. महत्त्वाचं म्हणजे देवाचा आपल्यावर खूप कोप होईल असं काही नाही, परंतु शक्य असेल तर आपण द्यावं. तसेच अधिक महिन्यामध्ये आपण काही गोष्टी करू शकतो, म्हणजे आपण दान देऊ शकतो, हे तर झालंच, परंतु आपण अनेक नियम पाळू शकतो. अधिक मासामध्ये फक्त एका वेळेला रात्री जेवण केलं जायचं, पारायण धरणं जायचं. तसे तर दिवसभर उपवास केला जातो. काही जण महिनाभर उपवास करतात, काही जण नुसतं फळाहार राहतात, काही जण रोज गुरुजींना काही फळं म्हणा सर्वच देण्याचा नियम असतो. त्याचप्रमाणे महिनाभर आपण जर विड्याचे दान केलं तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. या महिन्यात गायीची पूजा करावी. पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला आपण दररोज नित्यनियमाने द्यावी. असे या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना दानधर्म करणे शक्य नसेल अशांनी शुक्ल आणि कृष्णा द्वादशी पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींना दान करावं. याशिवाय अधिक महिन्यात आपण काय करू शकत नाही तर अधिक महिन्यात आपण नवीन घरात राहायला जाणार नाही. वास्तुशांती करणं, लग्न करणे किंवा नवीन गाडी किंवा दागिन्याची खरेदी करणे अधिक महिन्यात करत नाहीत. जावई हा लेकीचा आयुष्याचा आधार असतो, म्हणून त्याला विष्णूचं रूप मानलं जातं, त्याचा सन्मान केला जातो. पण सन्मान म्हणजे फक्त महागडी वस्तू, गाडी घेणं नाही, तर खरं तर हे वाण असतं जे आयुष्यभर उपयोगी पडतं, जे मनाला आणि आयुष्याला दिशा देतं. ते दिसायला खूप साधं आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. आपण जावयाला कपडे देतो, शर्ट देतो, पण ती किती दिवस टिकतं? काही वर्षांनी ते जुनं होतं. पण भगवंताचे ज्ञान, श्री भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पुस्तक इतकं साधं, पण इथेच खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही जावयाच्या हातात हा ग्रंथ देता तेव्हा तुम्ही पुस्तक देत नाही तर आयुष्य जगण्याची दिशा देता. तर तुम्हाला शक्य असेल तर ही वस्तू तुम्ही नक्की देऊ शकता. त्याचप्रमाणे त्यांना एखादी छोटीशी तुळशीची माळ, तुळशीचे रोप भेट देऊ शकता, कारण भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. मित्रांनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.